नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर बाळकृष्ण कळसकर। 2017च्या संदर्भात मला आपल्याला एक आव्हान करायचं आहे की आपल्याला येत्या 2 ते 4 दिवसात मुंबईला 2017च्या भरतीच्या संदर्भात आंदोलन करायचं आहे। गरज पडल्यास आपल्याला उपोषण देखील करावं लागेल आणि कुठलीही गोष्ट ही मागितल्याशिवाय मिळत नाही, हा इतिहास आहे। म्हणून 2017 मधील जे अभियोग्यता धारक आहेत त्या सर्व अभियोग्यता धारक अथवा धारिका यांना मी जाहीर आवाहन करतो की त्यांनी नुकतंच होणाऱ्या आंदोलनामध्ये स्वतः सहभागी होऊन आपल्यावर 2017च्या संदर्भात अन्याय झालेला आहे की अजूनही आपली 2017ची रखडलेली शिक्षक भरती, मग तो माजी सैनिकांचा राऊंड असो की 50% मागासवर्गीय राऊंड असो, ह्या दोन्हीच्या दोन्ही फेऱ्या त्वरित शासनाकडून आणि प्रशासनाकडून लागण्यात याव्यात अशी आपल्याला विनंती ही आयुक्त कार्यालय तसेच मंत्री महोदय दीपकजी केसरकर यांना करायची आहे। अनेकदा आपल्या अभियोग्यता धारकांनी प्रयत्न केलेले आहेत, याबद्दल शंका नाही। अनेक अभियोग्यता धारकांनी कोर्टामध्ये केसेस लावलेले आहेत, काही योग्य असतील काही अयोग्य असतील, परंतु 2017 पासून आज 2024 उजाडलेला आहे तरी सुद्धा आपली रखडलेली भरती पूर्ण व्हायचं नाव देखील घेत नाही। मग आम्ही आणि आपले सहकारी सर्वच्या सर्व आयुक्त कार्यालय पुणे येथे गेलो, परंतु तिथं उडवाउडवीची उत्तरं आम्हाला मिळाली आणि ही उत्तरं आमचं समाधान करणारी नव्हती। आणि म्हणून कुठेतरी मनामध्ये एक वाटलं की अभी नाही तो कभी नाही, कारण आता करणार नाही तर मग 2017ची भरती विसरावीच लागेल। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत। आपल्यापैकीच 2017 मधील काही अभियोग्यताधारक हे 2022च्या परीक्षेत लागलेले आहेत, अभिनंदन त्यांचं। परंतु त्यांनी 2017च्या भरतीच्या संदर्भात आम्ही जे आंदोलन करतोय, आम्ही जे प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये अडथळा आणण्याचं काम करू नये, ही त्यांना हात जोडून विनंती आहे। मी जाहीर आवाहन करतो तमाम महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक यांना की त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आंदोलनासाठी तयार राहिलं पाहिजेत। या संदर्भात मेरिट लिस्ट ही जवळपास 100 पर्यंत सर्वच कॅटेगरीची खाली येऊ शकते। ओबीसी कॅटेगरीच्या भरपूर जागा आहेत, एससी कॅटेगरीच्या भरपूर जागा आहेत, एनटी एसटी या कॅटेगरीच्या देखील भरपूर जागा शिल्लक आहेत। जवळपास 4700 पर्यंतच्या जागा आहेत। माजी सैनिकांच्या 1200 जागा आहेत। त्यामुळे विदाउट इंटरव्ह्यूच्या खूप साऱ्या जागा, जे अभियोग्यता धारक 4-4, 5-5 मार्कांनी अजूनही मेरिट पासून लांब आहेत, 2017ची भरती जर झाली तर त्यात त्यांना लागण्याची शक्यता जास्त आहे। आणि म्हणून यासाठी प्रयत्न करावे लागतील। मी व्हॉट्सअप ग्रुपवरती एक संमती पत्र पाठवलं, परिपत्रक पाठवलं की 19 जुलै नंतर होणाऱ्या आंदोलनासाठी आपण तयार राहिलं पाहिजेत। आपलं संमतीपत्र आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। ते संमतीपत्र आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन सादर करणार आहोत। आयुक्त कार्यालयाला
सुद्धा आम्ही ते संमतीपत्र पाठवणार आहोत आणि सतत हा होणारा अन्याय जो आहे हा कुठेतरी निवडला गेला पाहिजे। यासाठी आम्हाला सर्व महाराष्ट्रातील 2017 मधील जे अभियोग्यता धारक आहेत त्यांची साथ हवी आहे। विशेषतः मी महिला वर्गाला आवाहन करेल की त्यांनी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे। व्हॉट्सअप ग्रुपवरती चॅटिंग करायला खूप अभियोग्यताधारक आहेत, परंतु जेव्हा संमतीपत्र द्यायची वेळ पडते तेव्हा संमतीपत्र द्यायस टाळाटाळ करत आहे। मी विनंती करतो हात जोडून सर्वांना की कृपया संमतीपत्र एडिट करू नका। तुम्ही पेनाने ते लिहून काढा, जमलंच तर प्रिंट काढा, ते आमच्यापर्यंत पोहोचवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि आम्ही मग त्याची कलर प्रिंट कॉपी प्रिंट काढून आम्ही मंत्रालयापर्यंत तो प्रस्ताव सादर करणार आहोत। आणि दबाव टाकल्याशिवाय हे सरकार भरती करणार नाही हे सुद्धा लक्षात आपण घेतलं पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी मी परत एकदा सर्वांना असं आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं आपली संमतीपत्र आमच्यापर्यंत पोहोचवा। माझा वैयक्तिक नंबर आहे, कुंभार सरांचा नंबर आहे, किंवा ग्रुपवर जरी टाकलं तुम्ही तरी सुद्धा आम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ। आणि आंदोलन करायचं म्हटल्यास विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या की आम्ही काही असे परिपूर्ण घरचे नाही आहोत। आम्हाला सुद्धा काही थोड्याफार प्रमाणात आपल्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे। प्रिंट काढणं असेल, मंत्रालयापर्यंत जाणं असेल, किंवा तत्सम गोष्टी आहेत, आंदोलनासाठी लागणारा ताळपत्री आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत। यासाठी आमच्याकडून खर्च होईल। हा आर्थिक खर्च आपल्या ग्रुप मेंबर्सनी उचलावा अशी सुद्धा मी हात जोडून आपल्या सर्वांना विनंती करतो। आपल्याला जी मदत करता येईल, आम्ही असं म्हणणार नाही की तुम्ही 5 रुपये का दिले आणि 500 रुपये का दिले। आपण जी मदत कराल ती आम्ही स्वीकारू। त्यामुळे कृपया येणाऱ्या काही दिवसात जे प्रत्यक्ष आंदोलनासाठी सहभागी होऊ शकत नाहीत त्यांनी आम्हाला फोन पे, गुगल पे किंवा इतर तत्सम माध्यमातून आमच्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याची काळजी घ्यावी। येणाऱ्या 22 तारखेनंतर आम्ही चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यासोबत मीटिंग करणार आहोत। त्यांच्या मार्फतच आम्ही शिफारस घेऊन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत सुद्धा आम्ही बैठकीचं नियोजन करण्याचा आमचा बेत सुरू आहे। प्लॅनिंग तशा प्रकारे होत आहे। अनेक अभियोग्यताधारक आम्हाला मदत करत आहेत। आज आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे आणि तो एकमेव मार्ग म्हणजे 2017 ची रखडलेली भरती। आणि ती भरती पूर्ण होण्यासाठी एकदा शेवटी प्लीज कृपया एकदा शेवटी सर्वांनी मुंबईला यायचं आहे। आयुष्यभरातील सगळी कामं असतील ती एक दिवस बाजूला ठेवा, एक दिवस बाजूला ठेवा आणि सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे। आता जर ही भरती झाली नाही तर असंख्य असे अभियोग्यताधारक किंवा धारिका आहेत जे एज बार होतील आणि मग परत त्यांच्यापुढे कुठलाच पर्याय हा राहणार नाही। आणि म्हणून अब की बार 2017 ची भरती आरपार झालीच पाहिजेत। आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना परत एकदा आवाहन करतो, आपण संमतीपत्र भरून द्या, प्रत्यक्ष आंदोलनासाठी या, आर्थिक मदत आम्हाला द्या।
वेळोवेळी अपडेट देत राहील 2017च्या बाबतीत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपली 2017ची भरती झाल्यावर अनसबस्क्राईब करा, काही हरकत नाही। धन्यवाद।